आजची गोष्ट आहे कोल्हा आणि उंट, एका मैत्रीची आणि शिकवण देणाऱ्या धड्याची कथा। एका सुंदर हिरव्यागार जंगलात एक चतुर कोल्हा आणि एक भोळा उंट राहत होते। दोघांची हळूहळू खूप छान मैत्री झाली आणि ते नेहमी एकत्र राहत होते। अरे मित्रा, नदीच्या पलीकडे खूप गोड ऊस आहे, आपण तिथे जाऊया। हो नक्की, मला पण भूक लागली आहे, चल लगेच जाऊया। दोघे चालत चालत नदीकाठी पोहोचले आणि पुढे कसे जायचे याचा विचार करू लागले। उंटाने कोल्ह्याला आपल्या पाठीवर बसवले आणि नदी पार करण्यासाठी तयार झाला। उंट हळूहळू पाण्यातून चालत गेला आणि दोघांनी नदी पार केली। ते उसाच्या हिरव्यागार शेतात पोहोचले आणि खूप आनंदी झाले। दोघांनी मिळून गोड गोड ऊस खाल्ला आणि पोटभर जेवले। खाऊन झाल्यावर कोल्हा खूप खुश झाला आणि जोरात ओरडायला लागला। अरे थांब ना, इतक्या जोरात ओरडू नकोस, शेतकरी आला तर अडचण होईल। कोल्ह्याचा आवाज ऐकून शेतकरी आला आणि त्याने उंटाला मारायला सुरुवात केली। कोल्हा मात्र स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून पटकन पळून गेला। मित्रा, मला माफ कर ना, मला परत नदी पार करून घेऊन चल। ठीक आहे, पण मला एक सवय आहे, मला पाण्यात लोळायला खूप आवडतं। उंट अचानक पाण्यात लोळला आणि कोल्हा पाण्यात पडून पूर्ण भिजला। कोल्हा घाबरला आणि कसाबसा पोहत पोहत किनाऱ्यावर पोहोचला। जसं तू माझं ऐकलं नाहीस, तसंच आता मीही माझं केलं। मुलांनो, लक्षात ठेवा, जसं आपण इतरांशी वागतो तसंच आपल्यालाही परत मिळतं।